हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत मंडळी? खूप मजेतच असाल. मी तर खूप मजेत होते. आणि आता बघू शकताय, चालली आहे भैयाच्या गाडीत आमच्या. ही बसलेली आहे निशा इथं, आणि त्यानंतर इथं बसलेली आहे बहीण माझी आणि श्रावणी आहे इकडं. सासूबाई एन्जॉय करतात मस्त, पुढं नातवाच्या गाडीत बसून चाललेले आहेत. बुर्र असं फिरायला चाललेले. आता बुर कुठं फिरायला चाललेले आहेत तर हे 1 आठवड्याखालचा व्हिडिओ आहे. ही होती एकादशी, जी दोंड्या महिन्यातली आत्ता एकादशी आली होती, त्यातला तेव्हाचा आहे हा व्हिडिओ. तर मी सांगते काय तुम्हाला, की हा व्हिडिओ लेट येत आहेत माझे बरेचसे, आणि मस्त असं एन्जॉय चालू आहे. आणि ह्यो दात काढतोय आपलं भैया, आणि मस्त सगळेजण कुठं चाललो आहे ते कमेंट, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. थोडं बोलता येत नाही आहे आज, काय माहिती काय व्हायला लागले ते. तर मस्त असं एन्जॉय करत बहिणीला घेऊन आळंदीला चाललं होतं. आणि दोंडा महिना होता, म्हणलं चल कुठंतरी देवदर्शन करून येऊया. आणि तिची पण खूप इच्छा होती की फिरायला कुठं तर जाऊया. आणि इथं निशू बेबी आमची चांगली मस्ती घालत होती, आणि ही बिचारी बसली आहे आपलं. मी चालले आळंदीला, तर नवऱ्याला सोबत असला असता, नवरा आपला सोबत असला असता बरं झालं असतं. आणि श्रावणी आमची मध्येच हाय म्हणते, बघितलं तुम्ही तिची ॲक्शन बघा कशी आहे. आणि ती काहीतरी बडबड करत आहे, काहीतरी बोलत आहे, खूप छान असं बोलत आहे. तिचा आवाज इथं मी हे केलेला आहे, म्हणजे आवाज तिचा म्यूटवर केलेला आहे आणि माझा आवाज देत आहे. आणि इथं आमची बहीण कशी दिसत आहे बघा, माझी साडी घातलेली आहे, खूप छान वाटत होतं. आणि पोरांना कुणाला नेलं नाही, तिची मोठी मुलगी नेली नाही आणि माझे 2 मुलं नेलेली नाही आहेत. म्हटलं ह्यावेळेस जायचं तर आपणच दोघी बहिणी बहिणी मोठेच जायचं, पण त्यात पण 2 बारके चिल्लेपिले घेतले, कारण 2 चिल्लेपिले असे होते की त्यांना सोडणं शक्यच नव्हतं. आणि मग काय, पहिल्यांदा आळंदीत गेलो आणि गंध नाही लावला तर मग ते देवदर्शन कसलं. तर बघू शकता इथं मस्त असं सगळ्यांनी गंध लावून घेतला आपलं. मस्त पांडुरंगाचा बुक्का वगैरे लावला, अष्टगंध लावलं. श्रावणी आमची खूप मस्त दिसत होती, आणि त्यानंतर मी पण असा गंध लावून घेतला. आणि भैया यायचा होता, म्हटलं तोपर्यंत आपण गंध लावून घ्यावं आणि थोडंसं व्हिडिओ शूट करून घ्यावं. आजोबा खूप गप्पा मारत होते, आजोबा बरेचसे काही माहिती सांगत होते आळंदीमधले. आणि आजी आमच्या गप्पा, सासूबाई त्यांच्याशी गप्पा मारत होत्या. आणि ही आमची श्रावणी, त्यांना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न चालला होता, पण ते नवीन असल्यामुळे ती गप्पच होती. पण आधी त्यांच्याशी बोलून झालं होतं. आणि मग इथं सावलीला बसलो होतो, कारण भैया गाडी लावायला गेला होता. आणि बाबांना म्हणलं की थांबा जरा, आमचा पुतण्या यायचा आहे, तो आलं की मग पैसे गंधाचे देतो आणि गंध त्याला पण लावा. मग काय, थांबलो तिथंच, गंध लावून घेतलं भैयानी पण आमच्या, हे बघा. आणि इथं आतमध्ये एंट्री केली तर काय सांगावं, एंट्री केल्या केल्या एवढी चिक्कार गर्दी होती, बापरे 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 बापरे, भयंकर. मला आता इथं नंबरला थांबलो की आपण संध्याकाळीच घरी जाऊ म्हणलं. आणि संध्याकाळी घरी गेले की नवऱ्याच्या आरडाओरडा खायचं, कारण बहिणीसोबत फिरायला खूप आवडतं असं त्यांचं म्हणणं. आणि मग काय, फोटो काढत काढत आपलं तसंच थोडासा व्हिडिओ काढला. आणि भैया उंचीला असल्यामुळे भैयानी सगळ्यांचे व्हिडिओ काढून घेतले. आणि मग इथं भैयाने आमच्या सगळ्यांचा व्हिडिओ काढून घेतला छोटासा. आणि व्हिडिओ काढता काढता अशी काही गोंधळ झाली की तिथं एक वॉचमॅन आला आणि मोबाईल घ्यायचं काम चालू होतं. मग आम्ही गडबडीने आलो, खूप गर्दी होती भयंकर. आणि असंच खूप फेरी मारत एक फेरी मारली आपली मंदिराला, आणि निघायची. मग थोडंसं इथं बसूया म्हटलं. आणि बघू शकता तुम्ही, भयंकर गर्दी होती, खूप गर्दी होती. त्यात ऊन पण इतकं होतं, तरी पण लोक बघा ना, श्रद्धा आणि भक्ती म्हणतात ना, भाव भक्ती श्रद्धा, ते काय असतं ना, तशा प्रकारे खूप मनापासून लोक आळंदीला येतात. आणि खूप लांबून लांबून. आता पंढरपूरला जावं म्हणतात अधिक महिन्यात, पण पंढरपूरला काय आपल्याला जाणं शक्य नाही पुण्यातून तेवढं. आणि जायचं मनात आणलं तर जाऊ पण शकला असतो, पण म्हटलं चला आता आळंदीला तर जाऊन यावं. ही बहीण आली होती, कारण ती आली की आळंदी देऊ वगैरे काय होत नाही, पण देऊला न जाता आळंदीलाच गेलो. आणि इथं मस्त असं पूजा वगैरे चालली होती. आणि ते 33 अनारसे किंवा ते 33 बत्ताशे असते, ते दान करायचे काहीतरी इथं पूजा ते गुरुजी करत होते. श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.